सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। कल्याणात भव्य कबड्डी स्पर्धा संपन्न। शिवसेना कल्याण शहर शाखा स्वर्गीय विशाल कबड्डी संघ आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा 2015चा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक कल्याणच्या ओम कबड्डी संघाने पटकावला। दिनांक 5 जानेवारी ते 8 जानेवारी या दरम्यान कल्याणच्या फडके मैदान येथे भव्य दिव्य स्वरूपात जिल्हास्तरीय कबड्डी सामन्यांचे आयोजन शिवसेना कल्याण शहर प्रमुख विश्वनाथ भोईर यांनी केले होते। गुरुवारी झालेल्या अंतिम सामन्यांमध्ये पुरुषांच्या अ गटात ओम कबड्डी संघ आणि कल्याण हुतात्मा शांताराम कालवार भिवंडी यांच्यात लढत झाली। या लढतीत ओम कबड्डी संघाने मोठ्या फरकाने हुतात्मा शांताराम या संघावर विजय मिळवला। तसेच पुरुष ब गटात साईराज क्रीडा मंडळ वडून नवगर भिवंडी आणि जय महाराष्ट्र क्रीडा मंडळ जांभूळ बदलापूर यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीत साईराज क्रीडा मंडळाने अवघ्या एका गुणाने विजय मिळवला। महिलांच्या गटात ठाण्याच्या संकल्प क्रीडा मंडळ आणि शिवतेज क्रीडा मंडळात अंतिम लढत पाहायला मिळाली। या लढतीत संकल्प क्रीडा मंडळाने बाजी मारली। या सर्व विजेत्या संघांना शिवसेना उपनेते अल्ताफ शेख, शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख प्रकाश पाटील, आमदार रुपेश म्हात्रे, शांताराम मोरे, शिवसेना विधानसभा संघटक दीपक सोनाळकर, परिवहन सभापती रवींद्र कपोते, शिक्षण मंडळ सभापती शांताराम पवार, आधारवाडी कारागृह अधीक्षक शरद शेळके, कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त संजय जाधव आदी मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम आणि आकर्षक स्मृती चषक देऊन गौरविण्यात आले। या स्पर्धेसाठी शिवसेना शहर प्रमुख विश्वनाथ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक प्रभुनाथ भोईर, नगरसेविका पुष्पा भोईर, माजी नगरसेवक जयवंत भोईर, सुनील खारूक, वंडर कारभारी अनिल डेरे, दीपक भोईर आदींसह सेना पदाधिकारी, महिला आघाडी, शिवसैनिक आदींनी विशेष मेहनत घेतली। या स्पर्धेला खेळाडू आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। परदेशी पाहुण्यांची कल्याणच्या खाडीत सफर। उत्तर अमेरिकेतील असणारे सी गल नावाचे गोंडस पक्षी सध्या कल्याणच्या खाडीत आले आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून या पांढऱ्या शुभ्र पक्ष्यांनी मुक्काम ठोकलाय। हे पक्षी खाडीक पुलावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत। 3 ठिकाणी कल्याणात जलवाहिनी फुटली, हजारो लिटर पाणी वाया। कल्याणात जलवाहिनी फुटण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत। कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौकात अग्निशमन दलाच्या केंद्रासमोर एक जलवाहिनी फुटली। तसेच गांधारी रस्ता व आधारवाडी परिसरातील मारुती मंदिराच्या रस्त्यावर अशा 3 ठिकाणी जलवाहिनी फुटण्याचे प्रकार घडले। त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे। KDMCने जलवाहिन्यांची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। रेल्वे स्थानकाच्या तोडफोड प्रकरणी आणखी एक महिलेस अटक। डोंबिवली रेल्वे स्थानकावर झालेल्या तोडफोड प्रकरणी रेल्वे पोलिसांनी आणखी एका महिलेला अटक केली आहे। त्यामुळे अटक आरोपींची संख्या आता 6 झाली आहे। त्या महिलेला कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। 2 जानेवारी रोजी ठाकुर्लीत पेंटाग्राफ तुटल्याने प्रवाशांनी हिंसक आंदोलन केले होते। CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांनी 300 जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता। या तपासाकरिता पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे। तर याच बरोबर हे बातमीपत्र संपले। नमस्कार।